मी समृद्धी भीमराव राठोड, सध्या PhD फर्स्ट इयरला आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। तर मला असं म्हणायचं आहे की इथे जे काही दिसतंय हे जे नॅशनल यंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन न्यू कॉम्पिटन्सीज अँड करियर अपॉर्च्युनिटीज अँड रिसर्च प्रायोरिटीज इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये जे काही करू शकतो। बरं, तुम्ही विचार कराल मी मराठीत का बोलते, कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसामध्ये एक भीती असते की मी इंग्लिशमध्ये नाही बोलू शकत तर मला बाहेर नाही जायचं आहे, मग आपण त्या एका चौकोनातच फिरत राहतो। त्याच्या पण पुढे हे जग आहे आणि भाषा ही जरी आपण एक अडथळा मानत असलो तरी ती नाही आहे। त्यामुळं यश जर मिळवायचे असेल तर आधी अपयशाची भीती सोडावी लागते। बघा, तर जसं इथं लिहिलंय तसंच तुम्ही जे शिकताय, म्हणजे एक्सटेन्शनला म्हणतात लोक की बाबा तुम्ही कायच करताचं उत्तर तुम्हाला नक्की इथे मिळेल की तुम्ही काय काय नाही करू शकत, आणि नुसतं त्याच गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी नवीन तुम्ही करू शकता हे इथे आल्यावर समजतं। तुम्ही स्वतःला व्यक्त कसे करू शकता इथे आल्यावर समजतं। तुम्हाला नवीन माणसं समजतात, आणि नुसती माणसंच नाही हो समजत तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे सगळं इथे शिकतं। बरं, नुसतं हेच शिकवतात का तर नाही, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये काम करू शकता। आता रिसर्च तर प्रत्येकालाच असतो, मग तेच घेण्यापेक्षा तुम्ही काहीतरी नवीन करा हे इथून आपल्याला शिकायला मिळतं। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसून राहणे, ते सगळं ऐकणे, ह्याला सुद्धा धैर्य लागतं। ते इथे कधी शिकायला मिळतं, जेव्हा हे सगळी लोक एवढे दिवस झाले प्रयत्न करतायत की हा प्रोग्राम कसा चांगला व्हावा। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकच गोष्टी नसतात ना, हे आपल्याला इथे शिकायला मिळतं। मी खूप ऐकलेलं ह्या प्रोग्रामबद्दल की हे खूप छान आहे, असं आहे तसं आहे। म्हटलं चला बघूया आपण, कारण प्रत्यक्षात अनुभव घेतल्याशिवाय तर गोष्टी नाहीत समजत। त्यामुळं मला असं वाटतं प्रत्येक एक्सटेन्शनच्या माणसांनी कधीही स्वतःला कमी समजू नये आणि मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करावं। दुसरी गोष्ट, एक्सटेन्शन कुठेच कमी नाही आहे, ते इथे आल्यावर समजलं। आम्ही 84 लोक आहोत, 84 विचार आहेत आणि ते एक्सटेन्शनमधून आहेत। नुसतं ॲग्रिकल्चर नाही, फिशरी आहे, बाकीच्या गोष्टी पण आहेत। त्यामुळं हे लक्षात ठेवा, संधीचं सोनं करायला शिका, कारण अशा संधी सारख्या येत नाहीत। स्वतःला जर काहीतरी करायचंय, बनायचंय, नक्की इथे या, प्रत्येकाकडून शिका। आणि याचे जे ऑर्गनायझर आहेत, मॅनेज असू दे, सर्वानंद सर असू दे, राहाला मॅम, स्टाफ असू देत, आमचे कॅमेरावाले अंकल असू देत, सगळ्यांनी खूप छान पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं आहे आणि हे आपल्याला शिकण्यासारखं आहे। प्रत्येकाकडून खूप काही आपण घेऊ शकतो, शिकू शकतो। हे आपण इथे आल्यावर बघतो की हां, ही गोष्ट थोडीशीच नसून हे विश्व खूप मोठं आहे, पण आपण आपल्या ज्या बंधनं आपल्याला टाकतो त्यातून बाहेर आलं पाहिजे आणि आपण नवीन गोष्टींना स्वीकार करून त्या शिकल्या पाहिजेत। त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन, याच्या पुढे कुठेही काहीही कोणतीही संधी मिळू दे, बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका आणि अशा संधी सोडू नका, कारण पश्चाताप हा चांगला नसतो। धन्यवाद।